फिफा विश्वचषक 2026 आज मैदानावर प्रचंड थरार आणि नाट्य पाहायला मिळालं। 12 संघ, 6 सामने आणि असे काही धक्कादायक निकाल ज्यांनी थेट राऊंड ऑफ 32 चे समीकरण बदलून टाकलं। चला थेट मैदानावरील घडामोडींवर नजर टाकूया। ग्रुप ई मध्ये आयव्हरी कोस्टने कुरासाव विरुद्ध शानदार खेळ केला। निकोलस पेपेने केलेल्या 2 उत्कृष्ट गोल्समुळे आयव्हरी कोस्टने 2-0 असा विजय मिळवला। द एलिफंट्स आयव्हरी कोस्ट दिमाखात बाद फेरीत पोहोचले तर कोरासावचे आव्हान संपुष्टात आले। पण ग्रुप ई मधील खरा धक्कादायक निकाल म्हणजे इक्वेडोर विरुद्ध जर्मनी सामना। जर्मनी आधीच पात्र ठरली होती, पण इक्वेडोरचा संघ अगदी अस्तित्वाची लढाई लढल्यासारखा खेळला। लेरॉय सानेने जर्मनीला सुरुवातीला आघाडी मिळवून दिली खरी, पण इक्वेडोरने जोरदार पुनरागमन केले। निल्सन अँग्युलो आणि गोन्झालो प्लाटा यांनी गोल डागत जर्मनीला 2-1 ने हरवून मोठा उलटफेर केला। जर्मनी अजूनही ग्रुपमध्ये अव्वल आहे, पण इक्वेडोरने वाईल्ड कार्ड द्वारे पुढची फेरी गाठली। ग्रुप एफ मध्ये नेदरलँडचा दबदबा पाहायला मिळाला। ट्युनिशियावर 3-1 असा सहज विजय मिळवून डच संघाने अव्वल स्थान पक्क केले। दुसऱ्या बाजूला जपान आणि स्वीडन यांच्यात 1-1 अशी अटीतटीची लढत झाली। अँथनी एलंगाने शेवटच्या क्षणी गोल करून स्वीडनला वाचवलं, त्यामुळे जपान आणि स्वीडन दोन्ही संघ पुढच्या फेरीत पोहोचले। पण आजच्या दिवसातील सर्वात थरारक सामना ठरला तुर्की विरुद्ध अमेरिका। 5 गोलचा पाऊस पडलेला हा सामना शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा होता। अर्धा गुलरने चमक दाखवली, पण कान आयहानने 98व्या मिनिटाला विजयी गोल करत तुर्कीला 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवून दिला। पराभवानंतरही अमेरिका ग्रुप डी मध्ये अव्वल आहे। शेवटी पॅराग्वे आणि ऑस्ट्रेलियाचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला। ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानासह पुढे गेली। आता बाद फेरीचे चित्र स्पष्ट झाले। राऊंड ऑफ 32 मध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळणार आहे, ज्यात ब्राझील विरुद्ध जपान आणि नेदरलँड विरुद्ध मोरोक्को यांसारख्या तगड्या लढती निश्चित झाल्यात। तुमचा पाठिंबा कोणत्या संघाला आहे खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा।